तर मित्रांनो सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे खेतवाडीचे गणपती बघायला. तर 12 गणपती तिथले मित्रांनो. तर चला आता जाऊया आपण खेतवाडीला आणि तिथले 12 गणपती बघूया. चला. तर मित्रांनो आता पाऊस आलाय म्हणून आपण सगळे थांबलो इथं, कारण की पाऊस अचानक आलाय. पाऊस लागला पाऊस. पहिला आम्ही परळकर राजाचे दर्शन घेतले, नंतर मुंबईकर राजाचे दर्शन घेतले, नंतर चिंचपूरच्या चिंतामणी दर्शन घेतले, नंतर काळा चौकीच्या हा गणपतीचे दर्शन घेतले. हा आणि तेजू ह्याचे पण दर्शन घेतलं. अरुण हो ते सुरुवातीला घेतलं. आता ते सगळे गणपती करून लालबागचे. आता आम्ही जिकडे गाडी लावली होती परळकर राजाची पुढे मागे, तर तिकडे आम्ही चालत तिकडून इकडे आलो. तर गाडी काढायला आम्ही आता खेतवाडीला जायचं आम्हाला. तर सोबत राहा, एन्जॉय करा आणि पाऊस येतं म्हणून आम्ही आता थांबलोय. निघताना पाऊस लागलाय. तर मित्रांनो आता आपण निघलोय. पाऊस थोडासा कमी झालाय आणि आता पुढे आपण खेतवाडीच्या वाटेने चाललेलो आहे. तर आपले मित्र पण आहेत मागे, पाहू शकता तुम्ही. आता आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. आता कुठे पोहोचलो आपण? आता आपण पोचलोय भायखळा. खेतवाडीच्या ऑलमोस्ट गल्लीच्या जवळ झालोय ना. 2 मिनिटात पोचतो. 2 मिनिटात आता पोहोचू आपण आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावरती दाखवू. चला. तर मित्रांनो पाहू शकता आपण आलोय कुंभारवाड्याचा महाराजा इथे आलोय आणि इथे आपण आतमध्ये जाऊया. आणि सुरुवातीलाच एंट्री खूप सुंदर आहे मित्रांनो. तर आतमध्ये जाऊन आपण गणपती पण बघणार आहोत कसा आहे. तर आतमध्ये जाऊया. चला. तर मित्रांनो आता पोहोचलोय आपण, पाहू शकता आतमध्ये. और लाईटच गेली मित्रांनो आपण आल्यावरती. काय भाई. A few minutes later. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आपण येता खेतवाडीचे गणपती करता आता आपण पोहोचलेलो आहे कुंभारवाडाचा महाराजा हा गणपती बघायला. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे राजमहल सर्व केलेलं आहे. आणि त्यात गणपती बाप्पाची किती सुंदर मूर्ती आहे. तुम्ही बघा, असं वाटतं एक महलमध्ये राजा बसला गणपती बाप्पा आपला. बघा सिंहासनला बाजूला 2 सिंहासारखे 2 आहेत. आणि प्रभावळ बघा, मागचं प्रभावळ तुम्हाला दाखवतो. हे बघा गणपती बाप्पाचा मुकुट बघा, मुकुट किती सुंदर, डोळे किती सुंदर आहेत, सोंड बघा किती सुंदर. गणपती बाप्पाचे हात बघा, हातात शस्त्र बघा, गणपती बाप्पाचा आशीर्वादचा हात बघा. आणि त्यामध्ये लिहिले बघा कुंभारवाड्याचा महाराजा. आणि हातावर बघा ओम, आणि किती सुंदर असा हात आहे. आणि ह्या हातात बघा इकडे त्रिशूळ आहे आणि खालच्या हातामध्ये बघा कमळ आहे, कमळ. आणि हात किती सुंदर आहे बघा, किती मस्त मूर्ती आहे गणपती बाप्पाची. वा, गणपती बाप्पाचे पाय आणि किती मस्त बसलेला आहे गणपती बाप्पा आपला. वा, बघूनच मन किती प्रसन्न झालं, किती छान वाटतं. तर मित्रांनो आता आपण इथून निघालोय आणि खेतवाडीचे आता सगळे गणपती करू. आता कुंभारवाड्याचा महाराजा केलाय. सम्राट पण आहे पुढं. तर कुठला कुंभारवाडा सम्राट हे थोडा लेफ्ट आहे, लेफ्ट. तर आपण आता कुठला गणपती आहे तो Left करून जाऊया. चला. डायरेक्ट स्टंट. तर मित्रांनो आता आपण आलोय, पाहू शकता 5वी गल्लीमध्ये 25 फुटाची मूर्ती आहे विष्णू रूपी. तर आतमध्ये जाऊया. डेकोरेशन आणि गणपतीची मूर्ती दोन्ही दाखवणार आहोत आणि आतमध्ये जाऊ आणि सर्व दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो आता आतमध्ये चाललोय आपण आणि आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला गणपती बघायला भेटेल आपला. पैसा काय गणपती मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आणि इथली थीम पण खूप सुंदर केली आहे. तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो, थांबा. नंतर गणपती बाप्पा विष्णू अवतारात आहे बघा. बघू शकतो तुम्ही, शेषनागवर बसलेला आहे आणि वरती नाग आहे, शेषनाग आहेत. म्हणजे विष्णू भगवान ज्यावर विराजमान होतात ते शेषनाग आहेत. आणि विष्णू देवाचे जे अवतार आहेत ते सगळे अवतार इथे दाखवलेले आहेत बघा तुम्ही. खूप छान केलं यांनी दिखावा. आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूपच छान आहे. एवढी सुंदर मूर्ती आहे ना, मोठ्या आकारात आहे पण तरी मोठ्या आकारात असून पण किती सुबक दिसते बघा तुम्ही मूर्ती. सोंड हात, शंख हातात, चक्र विष्णुदेवाचं, ते सगळं प्रॉपरली दाखवलेलं आहे. आणि अवतार विष्णुदेवाचे ते सगळं तिकडे दाखवलेलं आहे. खूपच छान. तर या नक्की तुम्ही इथे. तर आता पुढे आपण जाऊया, पुढचे गणपती दाखवू. चला. तर मित्रांनो आता आलो खेतवाडीतील
महाराजा बघायला. आणि पहिला गणपती पाहू शकता तुम्ही, मानाचा पहिला गणपती. तर आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया. तर चला. आणि हा गणपती 28 फीटचा आहे मित्रांनो. तर पाहू शकता, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. चला. तर पाहू शकता मित्रांनो, खेतवाडीचा महाराजा, दुसरी गल्ली. आता आतमध्ये जाऊया. 28 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. तर आतमध्ये जाऊनच बघू. चला. बघा, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर मूर्ती आपल्या गणपती बाप्पाची. एकदम सुबक आणि छान वाटते मित्रांनो बघताना. पाहू शकता आपले शंकर भगवान सुद्धा आहेत आणि इकडे नंदी महाराज सुद्धा आहेत मित्रांनो. आणि पूजेची मूर्ती पण खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. या इथे पण नक्की. चला. तर मित्रांनो आता आपण आलोय खेतवाडीच्या दुसरी गल्लीमध्ये. खेतवाडीचा महाराजा. हा, खेतवाडीचा महाराजा ज्यांचं नाव आहे मंडळाचं आणि गणपती बाप्पाचं. तर ही मूर्ती 28 फूटची आहे. तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे. तर ह्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची खासियत अशी आहे की ही मूर्ती 360 डिग्री फिरते. पण आता मंडपच असल्यामुळे मला वाटतं फिरत नाही, बट आगमनामध्ये आय थिंक फिरत होती. गल्लीमधून फिरली होती. आता जागी कमी जागा वाटायची म्हणून ती मला वाटतं नाही फिरत नसेल कदाचित. हा, मूर्तीची खासियत आहे. आणि बघा केवढ्या जागेमध्ये इथे मूर्ती बसवली, एवढी मोठी 28 फूट. आणि खेतवाडीची या सगळ्या गल्ल्यांची एकच खासियत आहे की छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये मोठे मोठे गणपती आहेत मुंबईचे. तर आपण पुढे बघूयात आपण. चला. तर चला आपण पुढचे गणपती बघूया आणि तुम्हाला दाखवतो मी बाकीचे गणपती पण. चला. मित्रांनो विनायकची चाल बघा. सॉरी. जय जय जय. म्हणतो कुठे जावायचे? इकडे जायचे. खेतवाडीचा लंबोदर मित्रांनो. आता आपण चाललो चौथी गल्ली, खेतवाडीचा लंबोदर. आतमध्ये जाऊया आणि बघूया. चला. तर मित्रांनो आता आपण खेतवाडीचा लंबोदर बघायला चाललोय आणि आतमध्येच आपला गणपती बाप्पा पाहू शकता. ही शपथ वर्ल्ड कप हातात घेतलेला गणपती पाहू शकता तुम्ही. आपल्या मूषक भवानी वर्ल्ड कप हातात घेतला आहे, जो आपल्या इंडियाने जिंकला यावर्षी. आणि आपल्या गणपती किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. खूप भारी वाटते आणि प्राऊड मुमेंट आहे हा आपल्यासाठी. एक यावर्षी आपल्या इंडियाने वर्ल्ड कप जिंकून पण आणला मित्रांनो. आणि मूर्ती पण आपल्याला तशीच एकदम मोटिवेट करते. तर या नक्की इथे बघायला. चला मित्रांनो, कसं वाटलं गणपती नक्की कमेंट करून सांगा. खूप सुंदर मूर्ती मित्रांनो, एवढी सुंदर मूर्ती. आणि आपल्या मूषक भगवानने वर्ल्ड कप ट्रॉफी हातात घेतलेली खूप सुंदर वाटते. तर नक्की इथे बघायला. चला बाहेर जाऊया. चला. ह्या मंडळाची खासियत तर त्याची उंची आहेच. त्या प्रत्येक मंडळाची त्याची उंची असते आणि सुबक सुंदर गणपती मूर्ती असतात. तरच यांचं दरवर्षी काही ना काही नवीन देखावा, नवीन थीम ही मंडळाची असते. खूप छान असते. यावर्षी अशी थीम त्यांनी ठेवलेली आहे. यावेळी आपण वर्ल्ड कप जिंकलो T20चा. तर त्या हिशोबाने त्यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली वर्ल्ड कपची. आपण बघितलं असेल मूषक महाराजांनी इंडियावर असा हे घेतलेला वर्ल्ड कप घेतलेला आपल्या इंडियाचा. तेच दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खूप सुंदर अशी मूर्ती घेतलेली आपल्याला बघायला खूप छान. तर चला आता आपण पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत खेतवाडीचा राजा बघण्यासाठी. खूप सुंदर आहे मित्रांनो, बाहेरून बघताना एकदम भारी वाटते मित्रांनो. तर आता वरती जाऊया आणि तुम्हाला दर्शन देतो. चला. तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो मूर्ती पाहू शकता किती सुंदर आहे. एकदम मोठी आणि एकदम भारी मूर्ती आहे मित्रांनो. पाहू शकता एकदम सुबक मूर्ती आहे मित्रांनो. आणि बैठक त्या गणपतीची काय विचारूच नका मित्रांनो, एकदम राजेशाही आहे. तुम्ही नक्की बघा, पूर्ण आहे बघा, पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला मूर्ती एकदम जवळून दाखवते, कारण की वरतून एवढी दिसत नव्हती क्लिअर, पण आज तिथून खूप सुंदर वाटते मित्रांनो. गरुडराज मागे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आता आपण जो गणपती बाप्पा बघितला तो होता खेतवाडीचा राजा. आणि ते थीम अशी ठेवलेली आहे की गरुड पुराण, म्हणजे ज्याच्या
जो काही पाप करतो त्याला जी शिक्षा दिली आहे ना गरुड पुराणानुसार, ती तिकडे थीम वाईज अशी डेकोरेशन केलेलं आहे त्याचं. तर ते बघू शकतो तुम्ही, खूपच सुंदर केलेलं आहे. मूर्ती तशी ते खूप छान आहे, खूप मजा आली मला. तर मित्रांनो आपण आता चाललोय खेतवाडीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी. तर आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवू. आपण आतमध्ये चाललो डायरेक्ट आणि तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती पण दाखवणार आहे. पाहू शकता आपला गणपती बाप्पा किती सुंदर आहे मित्रांनो. खेतवाडीचा चिंतामणी मित्रांनो खूप सुंदर आहे. आणि या गणपती बाप्पाचं तुम्ही वादन पण पाहिलं असेल मित्रांनो, कारण की आगमनाला पण होतो आपण इकडे. बरोबर. कारण की आपलं गजश्रीनेच आपल्या ढोल ताशा पथकाने आपल्या गणपती बाप्पाचं आगमन केलं. म्हणजे खेतवाडीच्या चिंतामणीचं आगमन आपणच केलं. छोटी मूर्ती तर खूप सुंदर वाटतंय. तर पाहू शकता तुम्ही. चला मित्रांनो, दर्शन झालं आपलं. तर आपण जाऊया आता आणि पुढचे गणपती पण दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल खेतवाडीचा चिंतामणी हा होता गणपती बाप्पा. आणि ह्या गणपतीचं विशेष सांगायचं झालं तर ह्या गणपतीला आपण वादन केलेलं आहे, म्हणून हा गणपती बाप्पा तर आपल्याला बघायचाच होता. तर बघितलं असेल तुम्ही, डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. पत्त्यांची अशी झाडाची वेली वगैरे केलेली आहे. सिंपल आणि सोबर खूप छान केलेलं आहे. तर बघून प्रसन्न वाटलं एवढं. चला. तर मित्रांनो, बाप्पा खेतवाडीचा आणि 10वी गल्ली ही मित्रांनो. तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. कसं आहे गणपती बाप्पा तुम्हाला दाखवतो आणि डेकोरेशन वगैरे पण दाखवतो. चला. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊया आपण आणि तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि आपले गणपती बाप्पा पण तुम्ही पाहू शकता. हे बघा, खूपच सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, बाप्पा खेतवाडीचा किती सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि जशीच मूर्ती सुंदर आहे मित्रांनो, तसं डेकोरेशन पण खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर त्या गणपती बाप्पाचं नाव आहे बाप्पा खेतवाडीचा. आणि ह्या गणपती बाप्पाची थीम बघा तुम्ही, डेकोरेशन बघा, रामायणावर केलेलं आहे. तुम्ही रामदेवाची मूर्ती, सीते मातेची मूर्ती, हनुमंत देवाची मूर्ती आणि लक्ष्मण देवाची मूर्ती आहे. आणि इकडे बघा रावण वगैरे दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा गणपती बाप्पाची किती सुंदर आणि सुबक, किती मस्त मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. चला पुढे आता पुढे. तर मित्रांनो, आता 8व्या गल्लीत आलो आहोत. खेतवाडीचा महागणपती. आणि इथे बाहेर डेकोरेशन खूप सुंदर आहे मित्रांनो, फुलांनी वगैरे पानांनी सजवलेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पा बघूया आणि कसा आहे गणपती बाप्पा तर बघूया. चला. तर मित्रांनो, पाहू शकता खेतवाडीची 7वी गल्ली आहे, खेतवाडीचा मोर्या. तर आता आपण याचं दर्शन घेणार आहोत आणि बाहेरून डेकोरेशन खूप सुंदर आहे. पाहू शकता वरती आपले छत्रपती शिवाजी महाराज बसले दिसत आहे सिंहासनावरती. तर आता पुढे जाऊया आणि दर्शनासाठी लाईन लावूया. चला. तर मित्रांनो, पाहू शकता खेतवाडीचा गणराज. खेतवाडी 12वी गल्ली आहे. तर इथं आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला डेकोरेशन आणि गणपती बाप्पा दाखवतो. चला. तर मित्रांनो, ही अशी लाईन आहे बघा. ही अशी इकडून जायचं असतं. बघू शकता मित्रांनो, गर्दी बघा. बघा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आहे. आणि हे आपल्या बाप्पाचं महाल आहे बघा, किती सुंदर असं बनवलेलं आहे. हे बघा, माझं आवडतं मंडळ आहे, कारण की खेतवाडीच्या गणराजा ह्याची मूर्ती दरवेळेस मला खूप भावते. खूप सुंदर अशी मूर्ती असते. खूप मोठी रांग आहे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. आणि आपण हे बघा पास घेतला आहे 50 रुपयाचा. तर आपण आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे, VIP एंट्री. तर हे बघा, हे सगळं असं इथे रात्री आलं ना तर लाईटिंग बघायला भेटेल खूप चांगली.
तर मित्रांनो हे बघा गणपती बाप्पा आतमध्ये आहेत. हा बघा हा सगळा बाप्पांचा महाल आहे मोठा, खूप सुंदर असा बनवला आहे. मित्रांनो बघू शकता बाप्पाची किती सुंदर मूर्ती आहे. श्रीकृष्ण भगवानाच्या अवतारातली ही मूर्ती आहे मुंबईच्या अनंतची. हे खूप सुंदर आहे मित्रांनो आणि देखावा पण खूप भारी आहे. डेकोरेशन खूप चांगलं केलेलं आहे. तर मित्रांनो आपण आता खेतवाडीपासून निघालो आहे, कारण की आम्ही तुम्हाला बोललो खेतवाडीमध्ये तुम्हाला गणपती दाखवणार, पण पूर्ण नाही दाखवत आले. जेवढे कवर करता आले तेवढे आम्ही केलेत, कारण की आम्ही काल रात्रीपासून बाहेर आहोत मित्रांनो. आम्हाला पण घरी वगैरे जावं लागतं, तर घर वगैरे पण बघावं लागतं. त्यासाठी आम्ही जातो आणि पुढे जाऊन आम्ही तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करू. चला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. आता आम्ही आलो टिळकनगरमध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये. तर इकडून मयूर जाणार त्याच्या घरी, आपला नयन भाऊ जाणार त्याच्या घरी. आणि नयन भाऊ थँक्यू आल्याबद्दल. आणि हा आपला भाऊ अमोल जाणार त्याच्या घरी. मयूरचा पण आला, मयूरचा मित्र. आणि आपला छोटा नंतर तो पण जाणार आपल्या घरी. आपला जय भाई हा पण घरी जाणार. ते स्पेशली मला सोडायला आले घरी. सगळे गणपती आम्ही फिरलो, लालबागचा राजा आणि खेतोडे जेवढे झाले तेवढे आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. गर्दी खूप होती आणि आम्ही खूप थकलो होतो, झोप येत होती. रात्रीपासून बाहेर आहे ना, म्हणून हे सगळं झालं. पण 2-4 गणपती झाले आमचे, तेवढे आम्ही शूट केले आणि मग निघालो आम्ही. मजा आम्हाला खूप आली, सांगू नाही शकत तुम्हाला, खूप मजा आली. तेवढीच माझ्या तुम्ही घ्याल, मी तात्पुरता ठेवतो आणि हा ब्लॉग संपवतो. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.